गोष्ट ऐकावे तरी कोणाचे. एका गावात एक परीट राहत होता, गंगाराम नावाचा. कष्टाळू, प्रामाणिक. त्याला एक मुलगा, महादेव. हे बापलेक दोघे मिळूनच काम करत. ओझी वाहण्यासाठी त्यांनी एक गाढव पाळलं होतं. कधी नदीवर, कधी तालुक्याला. गाढवावर ओझी लावून ते दोघे रोजच फिरत. एके दिवशी ते तालुक्याला बाजारहाट करायला निघाले. त्या दिवशी ओझं नव्हतं, गाढवही रिकामच चाललं होतं. तेवढ्यात एक माणूस म्हणाला, "अरे गंगाराम, असं का चालत जाता? कोणीतरी बसा ना गाढवावर." ते ऐकून गंगाराम म्हणाला, "महादू, तू बस रे गाढवावर." महादेव लगेच म्हणाला, "नाही बाबा, तुम्ही बसा, मी चालतो." पण वडील म्हणाले, "अरे तू लहान आहेस, तूच बस. हवं तर नंतर मी बसेन." गंगाराम मागून चालत राहिला. महादेव गाढवावर बसून पुढं. थोडं पुढे एकजण ओरडला, "काय रे पोरा, अक्कल आहे की नाही? बाप चालला आणि तू गाढवावर मजेत?" महादेवाचं मन चटका लागल्यासारखं झालं. तो उतरून म्हणाला, "बाबा, तुम्ही बसा, मी चालतो." गंगाराम बसला. महादेव पायी. थोड्या अंतरावर नवे लोक भेटले. ते हसत म्हणाले, "काय गंगाराम, स्वतः गाढवावर बसला आणि मुलाला पायी चालवताय? जरा माया नाही का?" गंगाराम गडबडून उतरला. त्याला वाटलं, अरे मग करायचं तरी काय? त्याच्या डोक्यात चमकलं, "महादू, दोघेही बसूया ना गाढवावर, मग कुणी काही बोलेल का?" दोघेही बसले. त्यांना वाटलं आता सगळं ठीक. पण समोरून येणारे लोक म्हणाले, "अरे गंगाराम, तुम्ही माणसं आहात की गाढव? एवढ्याशा गाढवावर दोघेही बसलात?" गंगाराम आणि महादेव लगेच उतरले. आता तर दोघे पूर्ण गोंधळले. ऐकावा तरी कोणाचं? तेव्हा महादेव म्हणाला, "बाबा, एक काम करू, आपणच गाढवाला पाठीवर उचलून घेऊया." गंगाराम कपाळावर हात मारत म्हणाला, "महादेवा, मग लोक म्हणतील माणसं आहात की गाढव?" कथेचा बोध: जगात सगळ्यांना खुश ठेवणं कधीच शक्य नसतं. मन सांगतं तेच करा आणि आनंदात रहा.